वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर शहरात अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे शाखेनं विशेष मोहीम हाती घेतली आहे। पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेनं गेल्या काही दिवसात 4 वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून लाखो रुपयांची दारू आणि वाहनं जप्त केली आहेत। 1,0285 लिटर रसायन। पहिली कारवाई 9 जानेवारी 2026 रोजी सलगरवस्ती पोलीस स्टेशनच्या हद्दीत कवटे इथं करण्यात आली। एका शेतात गुळ मिश्रित रसायन वापरून हातभट्टीची दारू गाळली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या कारवाईत पोलिसांनी 1,285 लिटर गुळ मिश्रित रसायन आणि 80 लिटर तयार दारू असा एकूण 52,975 रुपयांचा मुद्देमाल जागीच नष्ट केला। या प्रकरणी संजय गोपीचंद राठोड कुमार उर्फ बाबू पांडुरंग चव्हाण आणि प्रियंका कुमार चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विदेशी दारूच्या बाटल्यांसह दुचाकी। दुसरी कारवाई 12 जानेवारी रोजी हॉटेल अँबॅसेडर ते प्रभाकर महाराज मंदिर रोडवर करण्यात आली आहे। अमोल बाळासाहेब भोसले हा इसम दुचाकीवरून देशी विदेशी दारूच्या बाटल्या विक्रीसाठी घेऊन जात असताना पकडण्यात आले। त्याच्याकडून 1,03,660 रुपये किमतीची दारू आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली असून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। रिक्षातून होणारी दारू वाहतूक रोखली। तिसऱ्या कारवाईत गांधीनगर अक्कलकोट रोड परिसरातून रिक्षाद्वारे होणारी दारूची वाहतूक पकडण्यात आली आहे। नरेंद्र रामलू कोंडा याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 1,32,500 रुपये किमतीच्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या आणि रिक्षा जप्त करण्यात आली आहे। MIDC पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे। चौथी कारवाई कर्णिक नगर येथील स्वातंत्र्य सैनिक रिक्षा स्टॉपजवळ करण्यात आली। संदीप विष्णू शिंदे याला विदेशी दारूच्या बाटल्यांसह पकडण्यात आले। तपासात ही दारू अशोक चौकातील गोल्ड वाईन शॉपच्या मालकाशी संबंधित असल्याचं समोर आलंय। पोलिसांनी 1,12,880 रुपये किमतीचा माल आणि दुचाकी जप्त केली असून जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।